नमस्कार, तुम्ही पाहत आहात महावाईस न्यूज। मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजे SRA कार्यालयात भेट झाली। या अनपेक्षित भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेते वेगवेगळ्या कामांसाठी SRA कार्यालयात पोहोचले होते। याच दरम्यान त्यांची समोरासमोर भेट झाली। या भेटीत SRA प्रलंबित पुनर्वसन प्रकल्पांबाबत, रखडलेल्या कामांबाबत आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे। यानंतर दोन्ही नेत्यांनी SRAच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली। रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे, पुनर्वसन प्रक्रियेतील अडचणी आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। या भेटीनंतर कोणताही अधिकृत राजकीय संदेश देण्यात आला नसला तरी दोन्ही नेत्यांच्या एकत्र भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे। या भेटीतून पुढे कोणते निर्णय घेतले जातील आणि SRAच्या प्रलंबित कामांना कितपत गती मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। धीरज खोलक, मुंबई।